लाडकी बहिणींचा लाडक्या ताईंना डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। गुड न्यूज तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या ताईंनो डबल हप्ता वाटप सुरू झालेला आहे। पुन्हा एकदा सांगतो लाडक्या ताईंनो तुम्हाला पुन्हा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून लाडक्या ताईंच्या अकाउंटला धड 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 एकदम पटापट पैसे अकाउंटला येत आहेत। सर्वांनी लवकरात लवकर चेक करायचं आहे। लाडक्या ताईंनो बघा काल किती वितरण झाले, काल कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटलेले आहेत ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। काल लाडक्या ताईंना ज्यांना पैसे भेटलेले नाहीयेत त्यांना आज पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि बघा लाडक्या ताईंना अजून एक महत्त्वाची बातमी, ज्या ताईंना मे महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्यांना जूनचा हप्ता कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंना व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार बघा, डबल हप्ता वाटप या ठिकाणी सुरू झालेला आहे। या ठिकाणी मेचा 11वा हप्ता या ठिकाणी भेटायला सुरुवात झालेली आहे। त्या स्वरूपात या ठिकाणी बघू शकाल सकाळी 8 वाजता पुन्हा हप्ता वाटपाला सुरू झालेला आहे आणि नंतर किती दिवस हे वितरण चालणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती रुपये भेटलेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा ज्यांना पैसे भेटले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, जूनचा पण हप्ता तुम्हाला हवाय का सगळ्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। सर्वांना जूनचा हप्ता हवाय का, एवढ्या साऱ्या लाडक्या ताई मला लाईव्ह दिसत आहेत, व्हिडिओ बघताना दिसत आहेत। सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला जूनचा हप्ता हवाय का पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लाडक्या ताईंनो, कारण की अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सगळ्याला आनंद झालाय का, काल पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे, काल तुमच्या अकाउंटला पैसे आलेले असतील तर एकदम कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे। चला या ठिकाणी बघूया लाडक्या ताईंनो, या ठिकाणी पुन्हा एकदा सकाळी 8 वाजल्यापासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। जून महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्याबद्दल पण एक अपडेट समोर आली, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 5 जून म्हणजे काल या ठिकाणी वितरणाला सुरुवात झाली आहे। काल बघा मी सकाळी तुम्हाला व्हिडिओ घेऊन सांगितलं होतं की 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार। आपले जे व्हिडिओ दररोज पाहत असतील त्यांना सगळ्याला विश्वास पटलेला आहे की आपण ज्या गोष्टी सांगतो ते एकदम सत्य होतात आणि त्याच गोष्टी खऱ्या असतात। लक्षात लाडकी ताईंनो बघा काल दुपारी 1 वाजता या ठिकाणी वितरणाला सुरुवात झाली होती। एक मोठ्या स्वरूपात कालचं वितरण झालं। काल म्हणजे 1 वाजता बऱ्याच ताईंना अकाउंटला पैसे पटपट यायला सुरू झाले। एक 1:30-2 वाजेपर्यंत भरपूर ताईंच्या अकाउंटला मेसेज आलेले होते। काल दुपारी किती वाटप झाले ते तुम्हाला मी आता सांगणार आहे। काल संध्याकाळी किती वाटप झाले, 6 वाजता पुन्हा वाटपाला सुरू झाले, रात्रीपर्यंत 9-10 वाजेपर्यंत काल वाटप चाललेलं आहे। बऱ्याच ताईंना 10 वाजेपर्यंत रात्री पैसे यायला सुरुवात म्हणजे काल पडलेले आहेत पैसे। तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे बघा। सगळ्यात पहिली लाडकी ताईंनो बघा दुपारी 1 वाजता जर बघितलं तर 1,500 रुपये जमा झालेत। किती ताईला बघा 72 लाखापेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी 72 लाखपेक्षा जास्त ताईंना या ठिकाणी 1,500 रुपये भेटलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर हे वितरण मी टाकत आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे वितरण बघा सगळे दिसणार नाही कुठेच, कारण की सगळ्या मधल्या गोष्टी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी देत असतो। सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो। बघा आपल्या महाराष्ट्रामधलं असं एकमेव चॅनल आहे सगळ्यात फास्ट स्वरूपात तुम्हाला सगळी माहिती देत असतं। त्याच्यामुळे चॅनलला जर कुणी नवीन आला असाल सबस्क्राईब करून ठेवायचंय। आणि ज्या ताईंना पैसे पडले नाही त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं नाव आणि जिल्हा, का पडले नाही ते पण तुम्हाला सांगतो। बघा लाडक्या ताईंनो आणि कधी पडतील ते पण सांगतो। त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये ज्या ताईंना कुणाला पैसे पडले नाहीयेत किंवा कोणत्या शेजारच्या कोणी ताई असतील त्यांना पैसे पडले नाहीत त्यांचं नाव आणि जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। तुम्हाला सांगतो की नेमकं काय प्रॉब्लेम होतोय, तुम्हाला ते पैसे कधी येतील काळजी करू नका। त्याच्यानंतर बघा 500 रुपये जमा बऱ्याच ताईंना झालेले आहेत। ते म्हणजे 2,14,000 ताईंना महिलांना काल दुपारी या ठिकाणी पैसे वाटप झाले होते। 2,14,000 महिलांना 500 रुपये। आता 500 रुपये कोणत्या ताई आहेत, ह्या शेतकरी ताई आहेत। ज्या ताई शेतकरी योजनेचे पैसे घेतात त्यांना 500 रुपये पडले आणि ज्या कोणत्याच योजनेचा फायदा घेत नाहीत त्यांना 1,500 रुपये भेटतात। तर हा खालचा दुपारचा टप्पा होता। भरपूर वितरण या ठिकाणी मोठ्या स्वरूपात काल वितरण झालं होतं। त्याच्यानंतर संध्याकाळी बघितलं तुम्ही, संध्याकाळी या ठिकाणी 1,500 रुपये जमा झालेले आहेत। संध्याकाळच्या टप्प्यामध्ये 56 लाखापेक्षा ताई जास्त महिलांना या ठिकाणी काल 1,500 रुपये जमा झाले। म्हणजे 6च्या नंतरचा टप्पा आहे। 6च्या नंतरचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ या ठिकाणी 56 लाखापेक्षा जास्त महिलांना पैसे भेटले आणि 500 रुपये जे जमा झालेले आहेत ते 1,43,000 पेक्षा जास्त महिलांना काल वाटप झालेलं आहे। तर बघा सगळ्यात फास्ट, सगळ्यात अगोदर, सगळ्यात भारी स्वरूपाचं वितरण तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे। कालचं वितरण आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून पण बऱ्याच ताईंना पैसे वाटप सुरू झालेलं आहे। काल बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आल्या होत्या,
की सर या ठिकाणी आम्हाला पैसे का नाही आले, दुपारच्या टप्प्यामध्ये का नाही आले. त्यांना मी तेच सांगितलं होतं संध्याकाळी तुम्हाला पैसे येतील. संध्याकाळी परत त्यांचे मेसेज यायला सुरू झाले की सर आम्हाला आता पैसे आले. तर लाडक्या बहिणींनो बघा, काल परत संध्याकाळी मेसेज आले की सर सकाळी पण दुपारी पण पैसे आले नाही, संध्याकाळी पण पैसे आले नाही, मग आम्हाला पैसे कधी येतील. बघा आज सकाळपासून त्यांना वाटप सुरू झालेलं आहे. ज्या ताईंना काल पैसे आले नव्हते त्या ताईंनी आपले मेसेज चेक करायचे बँकेच्या अकाउंटवर जाऊन. जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर बँकच्या अकाउंटवर जाऊन चेक करायचंय की तुम्हाला हप्ता जमा झाला आहे का नाही, किंवा बँकेमध्ये जर पैसे पडलेत पण जर बँकेमधून कट झालेत का एकदा चेक करायचं आहे. कारण की बऱ्याच ताईंचे पैसे कट पण होतात. कशामुळे? कारण त्यांनी काहीतरी हप्ता उचललेला असतो, लोन घेतलेलं असतं, कर्ज घेतलेलं असतं, त्याच्यामुळे डायरेक्ट पैसे ते काय बँकवाले कट करून घेतात. मग ते काय झाले का एकदा चेक करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो सगळ्यांनी मला कमेंट बॉक्स सांगा तुम्हाला हप्ता जमा झालाय का. सगळ्यांना गुड न्यूज या ठिकाणी भेटलेली आहे, सगळ्यांना आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे वितरण किती दिवस चालणार आहे बघा, लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. 8 मे पर्यंत हे वितरण चालणार, 8 जून पर्यंत हे वितरण चालणार आहे. 8 जून पर्यंत हे वितरण चालणार आहे लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे काळजी करू नका. आज 6 जून आहे, 6, 7, 8 या 3 दिवसांमध्ये अजून तुम्हाला वितरण होणार आहे. काळजी करू नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येतील म्हणजे येतील. आता बऱ्याच काही म्हणतील की सर आम्हाला अजून पैसे नाहीत आले, काय झाले. तर दोनच गोष्टी चेक करायच्या. परत सांगतोय बघा, आपल्या या चॅनलमध्ये खूप छान माहिती दिली जाते बघा, लक्षात घ्या. डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. मग तुम्ही कोणत्या पण ताई असून द्या, तर तुमचा डीबीटी जर ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तुमचा फॉर्म जरी अप्रूव्ड असेल, सगळंच असेल, तुम्हाला मागचा पण हप्ता भेटलाय, तर जर ह्या महिन्यात तुमचं डीबीटी डिऍक्टिव्ह झालं तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे मी परत सांगत असतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की लाडक्या ताईंनो डीबीटी चेक करत राहत जा. प्रत्येक महिन्याला तुम्हाला डीबीटी चेक करायचं आहे. तर डीबीटी जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये चेक करायचे, काही जास्त वेळ लागत नाही. फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असेल, काळजी करू नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येतात. पण काही वेळेस काय होतंय, आता तपासण्या भरपूर जोरात चालू आहेत. 4 चाकी वाहनाची तपासणी चालू आहे, उत्पन्नाची तपासणी चालू आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कधी कधी तुमचा फॉर्म पेंडिंग किंवा या ठिकाणी रिजेक्ट मध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे सर्वांनी मी जे गोष्टी सांगतोय त्या करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे डीबीटी चेक करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे का नाही ते चेक करायचं आहे. बघा लाडक्या ताईंनो, ह्या 2 गोष्टी जर केल्या तर तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता शेवटपर्यंत तुम्हाला भेटत राहणार. जोपर्यंत लाडकी बहीण चालू आहे तोपर्यंत तुम्हाला 100% तुमचे पैसे भेटणार आहेत. लाडक्या बहिणी ह्या ज्या 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. कोणत्या त्याला खरं सांगायचंय. लाडक्या ताईंनो खरं सांगायचंय, आनंद झालाय का नाही. बघा बऱ्याच टेन्शन मध्ये ताई आल्या होत्या, बऱ्याच या ठिकाणी विचारत होत्या की सर पैसे का अकाउंटला येत नाहीत, पैसे का अकाउंटला येत नाहीत. तर त्यांना आता कालपासून पैसे अकाउंटला आल्यामुळे खुश झाले आहेत, आनंदी झाले आहेत. तर लाडक्या ताईंनो आपण बघा मागणी करत होतो सरकारकडे लवकरात लवकर पैसे टाकावेत. बऱ्याच ठिकाणी मी चर्चा पण केल्या होत्या, पत्रकारांशी पण चर्चा केल्या होत्या, आमदारांशी पण चर्चा केल्या होत्या, किंवा या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला पण मी बऱ्याच वेळ गेलो होतो. त्याच्यामुळे त्यांच्या चर्चामध्ये वगैरे त्यांना मी वर पण सांगितलं होतं की लवकरात लवकर अजितदादा पवार असतील किंवा अजित तटकरे मॅडम असेल यांच्याशी तुम्ही चर्चा करून लवकर हे मे महिन्याचा हप्ता पाठवा. ही चर्चा मी जवळजवळ 8 ते 10 दिवसापासून करत आहे. त्याचा आपण आणि मिस नाही, सगळे तुमच्या लाडक्या बहिणीचा हा सपोर्ट होता. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपल्याला हा मे महिन्याचा हप्ता भेटला. आता हप्ता आपल्याला पाहिजे जून महिन्याचा. सगळ्या जणांना वाटतंय का जून महिन्याचा हप्ता हवाय, म्हणजे अजून 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला याच आठवड्यामध्ये भेटायला पाहिजेत. कुणाला असं वाटतं एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की मेचा हप्ता जून मध्ये भेटलाय, जूनचा हप्ता मग जुलैमध्ये जाईल, जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये जाईल, असं पुढे होत जाईल आणि सरकारकडे आपल्याला आपली मागणी मागायची आहे. लाडक्या ताईंनो मी पुढाकार घेतलाय. लाडक्या ताईंनो बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये मी पुढाकार घेतलेला आहे. माझ्या तुम्ही सगळेजण सोबत असताल 100% तुम्हाला 1,500 रुपये भेटून येण्याची शक्यता आपल्याला आहे. बघा आपले व्हिडिओ मोठ्या स्वरूपात व्हायरल होतात. आपलं मोठं चॅनल आहे, लाडक्या बहिणीचं हे मोठं चॅनल आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं चॅनल आहे, तुमच्या सगळ्यांचं हे मोठं चॅनल आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला मे महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, जून महिन्याचा हप्ता पण लवकरात लवकर भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट, आज शिवराज्याभिषेक आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक आहे. त्याच्यानिमित्त सर्व लाडक्या ताईंना, सगळ्या लाडक्या बांधवांना या ठिकाणी सगळ्यांना मी काय करतोय, शुभेच्छा देतोय. आणि काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.